तलाठी संघटनेतर्फे सर्व सदस्य आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी काल रात्री 19 डिसेंबर रोजी रात्री झालेल्या दरंगाव येथील आपले सहकारी ग्राममहसूल अधिकारी श्री दत्तात्रय पाटील यांच्यावर वाळू माफियांनी अतिशय निर्गुणपणे असे त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्यांच्या पायाला जबर दुखापत या ठिकाणी केलेली आहे। या पथकामध्ये नायब तहसीलदार, 2 मंडळाधिकारी आणि काही ग्राममहसूल अधिकारी असे पथक 2 खनिज कारवाईसाठी गेले असताना तेथील 2 खनिज माफियांनी, वाळू माफियांनी त्यांना फावड्याने आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण दुखापत या ठिकाणी केलेली आहे। सदर घटनेचा चाळीसगाव तालुका तलाठी संघटना जाहीरपणे तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहे। तसेच 1 दिवसीय आज रोजीचे कामबंद आंदोलन करीत आहे आणि सदर घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी। तसेच सदर घटनेतील आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास सदर घटनेतील आरोपींना अटक होई पावेतो आम्ही या ठिकाणी कामबंद आंदोलन करत आहोत। तसेच गौण खनिज हा मूळ चोरीचा विषय असल्यामुळे सदरचा चोरी रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाकडे तसेच कोणत्याही वाहनातून अवैधपणे कोणतेही गौण खनिज किंवा काही वाहतूक होऊ नये याची जबाबदारी असलेल्या परिवहन विभागाकडे हा विषय कायमचा हस्तांतरित करण्यात यावा। महसूल विभागाकडे सदर गौण खनिज चोरी रोखण्याची जबाबदारी यापुढे ठेवण्यात येऊ नये। तसेच जो कलम 353चा गुन्हा पूर्वी जामीनपात्र होता तो मागील शासनाने जामीनपात्र करून त्याच्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे निश्चितच खच्चीकरण केलेले आहे। त्यामुळे कलम 353चा गुन्हा हा पुन्हा अजामीनपात्र करण्यात यावा अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। अशा प्रकारे कालच्या दरंगाव येथील दुर्दैवी घटनेतील आरोपींना अटक होई पावेतो चाळीसगाव तालुका तलाठी संघटना या ठिकाणी कामबंद आंदोलन करत आहोत।